आणि आता बघणार आहोत आंतरराष्ट्रीय बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीची बातमी आहे भारताच्या दौऱ्यानंतर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे युक्रेनच्या दौऱ्यावर गेलेत। अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी मंगळवारी कीव्हमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत किशिदा आणि जपानवासियांचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल म्हणजेच युक्रेनला दिलेल्या समर्थनाबद्दल आभार मानले। जपान युक्रेनच्या प्रमुख समर्थकांपैकी एक मानला जातो। $7 बिलियन पेक्षा जास्त योगदान आतापर्यंत जपाननं युक्रेनसाठी दिलंय। 2000हून अधिक विस्थापित युक्रेन निर्वासित जपानमध्ये राहतात आणि त्यांना गृहनिर्माणाचं सहाय्य त्याचबरोबर नोकऱ्या आणि शिक्षणासाठी जपाननं मदत केली आहे। 24 फेब्रुवारीपासून जपाननं रशियाविरोधात 18 वेळा आतापर्यंत निर्बंध घातलेत आणि युद्धकाळात शांततेचं सूत्र समजून घेण्याचं महत्त्व जपानला कळतं अशी प्रतिक्रिया झेलेन्स्कींनी दिली आहे। युद्ध कसं संपायचं यासाठीच्या 10 सूत्री योजनेचा संदर्भही त्यांनी यावेळी दिला। याआधी इंडोनेशियातल्या G20 शिखर परिषदेत ही योजना सादर करण्यात आली होती। पुढची बातमी आहे पेंटागॉनकडून युक्रेनला अब्राम रणगाडे पाठवण्याची तयारी आता वेगानं सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। मूळ योजना युक्रेनला नवीन MiA-2 अब्राम्सपैकी 31 पाठवले जातील अशी होती, पण ज्याला तयार करण्यासाठी पाठवण्यासाठी 1 वर्ष किंवा 2 वर्षाचा कालावधी लागू शकला असता। त्यामुळे हे मॉडेल आता पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय, ज्यामध्ये M1A1 या सहाय्यामुळे युक्रेनच्या सैन्याला रशियाशी लढा देण्यात मदत होऊ शकेल। जानेवारीमध्ये बायडेन प्रशासनानं युक्रेनला हे रणगाडे पाठवण्याचा निर्णय जाहीर केला होता। अमेरिकेनंतर जर्मनीनं युक्रेनमध्ये लेपर्ड 2 रणगाडे पाठवण्याची घोषणा केली होती। युक्रेनच्या धान्याच्या सागरी निर्यातीसाठी एका कराराचं नूतनीकरण महत्त्वाचं होतं आणि ते नूतनीकरण झाल्यामुळे युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राईमचा पाठिंबा देखील आता त्याला मिळू शकतोय। रविवारी संयुक्त राष्ट्रांनी ब्लॅक सी ग्रीन इनिशिएटिव्हच्या नूतनीकरणाची घोषणा केली। या कराराची मुदत शनिवारी संपत होती। जुलै 2022 मध्ये युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि तुर्कस्तान सरकारच्या मध्यस्थीनं ब्लॅक सी ग्रीन इनिशिएटिव्हची स्थापना युक्रेनमधून अमोनियासह धान्य त्याचबरोबर आणखीन काही खाद्यपदार्थ आणि खतांच्या निर्यातीला परवानगी देण्यासाठी आवश्यक होती आणि ही परवानगी मिळाल्यामुळे व्यावसायिक जहाजांचा सुरक्षित प्रवास सक्षम होऊ शकला। जागतिक बाजारपेठेतला उपक्रम इस्तंबूल स्थित संयुक्त समन्वय केंद्र अर्थात JCC द्वारे अंमलात आणला जातो आणि UN ऑफिस ऑन ह्युमॅनिटेरियन अफेअर्सच्या नेतृत्वाखाली UN ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राईम त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सागरी संघटना IMO यांच्या पाठिंब्यानं हे धान्य विविध देशांमध्ये पोहोचवलं जातं। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या ग्रेन फ्रॉम युक्रेन या मानवतावादी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून केनियातल्या लाखो नागरिकांना हजारो मेट्रिक टन गहू पोहोचू शकलाय। दुष्काळाचा सामना करत असलेल्या इथल्या नागरिकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय। नोव्हेंबर 2022 पासून सुरू झालेल्या उपक्रमामुळे गरजू आफ्रिकन राष्ट्रांना 1,40,000 टनांपेक्षा अधिक गहू वितरित केला जाऊ शकलाय। केनियाचे उपराष्ट्रपती रिगाती गचागुआ यांनी सोमवारी मोबान्सा इथे ही शिपमेंट स्वीकारली। नॉर्वे, बेल्जियम, इटली, झेक रिपब्लिक आणि युनायटेड किंगडमसह अनेक देशांनी या मदतीसाठी वित्तपुरवठा केलाय। UNच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामद्वारेही या वितरणाला समर्थन म्हणजेच पाठिंबा देण्यात आलाय। ही शिपमेंट मिळाल्यानंतर गचागुआ यांनी सहभागी झालेल्या सर्वांचेच आभारही मानले। पुढची बातमी इक्वेडोरच्या किनारपट्टीच्या भागाला शनिवारी जोरदार भूकंपाचा धक्का बसला होता आणि त्यानंतर तिथली परिस्थिती काय ही सांगणारी ही दृश्य आहेत। या भागात मदतकार्य प्रचंड वेगानं सुरू आहे। US जिओलॉजिकल सर्व्हेनं ग्वायासच्या किनारी भागात तब्बल 6.7 तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद असल्याचं म्हटलंय। यामुळे 14 जणांचा मृत्यू झाला होता। राजधानीच्या दक्षिणेला 310 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोएंका शहरात एका मृत्यूची नोंद झाली। अँडियन शहराच्या वसाहती केंद्राच्या मध्यभागी असलेल्या घराचा दुसरा मजला रस्त्यावरच्या वाहनावर कोसळून दुर्घटना घडली, तर क्विटोच्या नैऋत्येला 380 किलोमीटर अंतरावर असलेल्या सांता रोसा या शहरात 3घांचा मृत्यू झालाय। इक्वेडोरचं दुसरं सर्वात मोठं शहर ग्वायाकिलच्या दक्षिणेला सुमारे 80 किलोमीटर अंतरावर त्याचा केंद्रबिंदू होता। या भूकंपामुळे इमारती आणि घरांना तडे गेलेत, काचा फुटल्यात, काही भिंतीही खचल्यात। शहरातल्या विविध सेक्टरमध्ये वाहन येण्याची परवानगी देणारे 3 रोड टनेल बंद करण्याचे आदेशही त्यामुळे अधिकाऱ्यांनी दिलेत। ग्वायाकिल आणि मशाला इथल्या भिंती अर्धवट स्थितीत आहेत आणि एक घरही कोसळलं आहे। या भागात लोकसंख्येची घनता खूपच कमी आहे, त्यामुळे मनुष्यहानी टळली आहे, पण इक्वेडोरच्या 24 प्रांतांपैकी 13 प्रांतांमध्ये आणि उत्तर भागात पेरूच्या उत्तर भागात भूकंपाचे हे धक्के जाणवले होते। दक्षिण इक्वेडोर आणि पेरूच्या उत्तर भागाला भूकंपाचा धक्का बसल्यानं अनेक नागरिक इथे ढिगाऱ्याखाली अडकले होते। बचाव पथकांना ढिगाऱ्याखाली आणि विजेच्या तारांचे अडथळे दूर करत इथे काम करावं लागतंय। पोर्तो बोलिव्हर या छोट्या गावात किनारपट्टीवर झालेली जीवितहानी आणि नुकसानाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला। इक्वेडोरमध्ये 12 जणांचा तर पेरूमध्ये एकाचा मृत्यू झाला। या भूकंपात किनारपट्टीच्या एल ओरो आणि एकाचा अझुए भागात 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती इक्वेडोरचे रिस्क मॅनेजमेंट सेक्रेटरी क्रिस्टियन टोरेस यांनी एका रेडिओ मुलाखतीत दिली। इक्वेडोरच्या सीमेवर असलेल्या तुंबेस प्रदेशात घर कोसळून एका 4 वर्षाच्या मुलीच्या डोक्याला दुखापत झाली होती, ज्यात तिचा मृत्यू झाल्याची माहिती पेरूचे पंतप्रधान अल्बर्टो ओटारोला यांनी दिली।
पोप फ्रान्सिस यांनी इक्वेडोर आणि पेरूमधल्या भूकंपातील बळींसाठी प्रार्थना केली. इक्वेडोर आणि युक्रेनमध्ये शहीद झालेल्यांसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. पुढची बातमी अमेरिकेतली, कारण पॅसिफिक वादळामुळे मंगळवारी कॅलिफोर्नियामध्ये जोरदार वारे, पाऊस आणि बर्फवृष्टी झाली. वादळाचा सर्वात जास्त फटका राज्याच्या मध्य आणि दक्षिणेकडच्या भागात जाणवला. पर्वतीय हिमवर्षाचा धोकाही यामुळे निर्माण झालाय. मॉन्टनी प्रदेशामध्ये समुद्रावर या तीव्र वादळामुळे सांताक्रूज काउंटीला दुपारच्या वेळी 129 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहत होते. झाडं आणि वीज वाहनांचं यात प्रचंड नुकसान झाल्याची माहिती राष्ट्रीय हवामान सेवेनं दिली आहे. तर poweroutage.us नुसार 1,26,000 पेक्षा अधिक घरांमध्ये वीज पुरवठा खंडित झालाय. वाहनांची अवस्था काय आहे आपण या दृश्यांमध्ये बघतोय. अर्जेंटिनामध्ये दुष्काळाची बातमी. इथे मोठा फटका याचा कृषी क्षेत्राला बसतोय. नगदी पिकांचं उत्पादन कमी होण्याचा अंदाज तज्ज्ञ वर्तवतात. सोया पिकाचा अंदाज 25 दशलक्ष मेट्रिक टनापर्यंत कमी जाईल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाय. ला निनाच्या प्रभावामुळे 3 वर्षांपासून कायम असलेल्या दुष्काळात विक्रमी उच्च तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या प्रचंड झळा जाणवतात. ब्युनॉस आयर्सच्या उत्तरेकडच्या 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या उरुक्विझा या शहरात 148 एकर सोयाबीनचं पीक दुष्काळात गमावल्याचं कृषी शास्त्रज्ञ अभियंता गिलेमो कुइटिनो यांनी म्हटलंय. 2 वर्षांपूर्वी यूएस कॅपिटलमध्ये ट्रम्प समर्थकांनी दंगल केली होती आणि त्यामुळे हिंसाचारापासून संरक्षणासाठी कडक पावलं उचलण्यात आली. पण रॉबर्ट कॅस्टेलोची सोमवारी या संदर्भात साक्ष नोंदवण्यात आली. ट्रम्प यांनी त्यांना गुन्हेगारी आरोपांना सामोरं जावं लागेल असं सांगितल्यानंतर 2 दिवसांनंतरही साक्ष घेण्यात आली होती. न्यूयॉर्कचे अधिकारी येणाऱ्या ऑनलाईन धमक्यांच्या दृष्टीने या सगळ्याचा तपास करतात. ट्रम्प यांच्या ट्रम्प टॉवर्स इमारतीबाहेर कडक पोलीस बंदोबस्त त्यामुळे ठेवण्यात आलाय. पोर्टेबल मेटल बॅरिकेड्स देखील इथे तैनात करण्यात आले होते. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फ्लोरिडामध्ये आहेत आणि न्यूयॉर्क शहरात न्यायालयीन सुनावणी त्यांच्यावर एकीकडेच सुरू आहे. माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या संभाव्य अटकेचा निषेध करण्यासाठी रॅली काढली जाऊ शकते आणि त्यासाठी त्यांचे समर्थक एकत्र यायला सुरुवात झाली आहे. सिरियातली बातमी. आदल्या रात्री कुर्दिश नवीन वर्ष साजरं करताना 4 जणांची इथे हत्या करण्यात आली, ज्याचा निषेध करण्यासाठी हजारो कुर्द नागरिक भूकंपग्रस्त सिरिया शहर जिंद्रीशच्या रस्त्यावर उतरले होते. या हत्येमुळे क्षेत्रावर नियंत्रण असणाऱ्या तुर्की समर्थित सशस्त्र गट आणि कुर्दी रहिवासी यांच्यातला तणाव पुन्हा निर्माण झालेला आहे. उत्तर पश्चिम सिरियाच्या विविध भागांवर नियंत्रण ठेवणाऱ्या या सशस्त्र गटांमधल्या संघर्षात या घटनेमुळे आणखीन भर पडली आहे. पुढची बातमी. श्रीलंकेतली. पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं मदत करायला नकार दिला, पण त्याच वेळी शेजारच्या श्रीलंकेला $2.9 अब्ज बेलआउट पॅकेज IMFनं दिलंय. या पॅकेजची मदत श्रीलंकेला आर्थिक गर्तेतून बाहेर येण्यास मदत होईल. गेल्या 1.5 वर्षापासून श्रीलंका आर्थिक संकटाशी लढतेय आणि भारतानं वेळोवेळी श्रीलंकेला मदत केली आहे. महत्त्वाचं म्हणजे IMFकडून पैसे मिळण्यासाठी देखील भारतानं मदत केली आहे. IMFचे कार्यकारी मंडळानं सोमवारी श्रीलंकेसाठी $3 अब्ज बेलआउट योजना मंजूर केली आणि या मान्यतेमुळे श्रीलंका यापुढे दिवाळखोर राष्ट्र मानलं जाणार नाही आणि देश आपले सगळे व्यवहार म्हणजे जे सामान्य व्यवहार असतात ते पुन्हा सुरू करू शकेल असं अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी म्हटलंय. इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी लागणारं परकीय चलन कमी आहे, त्यामुळे श्रीलंकेनं गेल्या वर्षी कर्जाची परतफेड थांबवली होती. रस्त्यांवर यामुळे निदर्शनं झाली. श्रीलंकेच्या अध्यक्षांना यामुळे पदच्युत व्हावं लागलं. ब्राझीलमधली बातमी. देशातल्या मूलभूत व्याजदर कमी करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी साओ पावलोमधल्या ब्राझीलच्या सेंट्रल बँकेच्या इमारतीसमोर कामगार संघटना अशा रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यांनी जोरदार निदर्शनं केली. सध्याचा दर रोजगार निर्मिती आणि आर्थिक वाढीसाठी अडथळा ठरत असल्याचं आणि यामुळे केवळ आर्थिक क्षेत्रालाच फायदा होतो असं संघटनांचं म्हणणं आहे. अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांनी सेंट्रल बँकेचे अध्यक्ष रॉबर्ट कॅम्पोस नेटो यांना वारंवार बोलवून सध्याचा 13.75% दरामुळे ब्राझीलच्या आर्थिक पुनर्प्राप्तीला धोका असल्याचं म्हटलंय. पण युनियनचे नेते सर्जिओ नोब्रे यांनी सध्याच्या व्याजदरावर टीका केली आहे. ब्राझीलची सेंट्रल बँक 2021 मध्ये माजी अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या अंतर्गत एका कायद्यानं स्वायत्त झाली होती. त्यासह नवीन सरकार जेव्हा कार्यभार घेतं तेव्हा त्याचा अध्यक्ष आणि संचालक मंडळ मात्र बदलत नाहीत. 2019 मध्ये बोल्सोनारो यांनी आमंत्रित केल्यानंतर कॅम्पोस नेटो हे सेंट्रल बँकेचे अध्यक्ष झाले. त्यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ 2024 मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी संपतोय आणि त्यांनी सरकारी दबावामुळे राजीनामा द्यायला स्वारस्य दाखवलेलं नाही असं कळतंय.
इस्रायलची बातमी एलजीबीटीक्यू समुदायानं आणि समर्थकांनी बुधवारी इस्रायलनं समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी घोषित केल्याच्या 35 वर्षांच्या अन्यायाचा निषेध नोंदवलाय। दरवर्षी अशा पद्धतीनं निषेध आंदोलनं केली जातात। यावेळी इस्रायली आणि इंद्रधनुष्याचे झेंडे त्यांनी हातात घेतले होते। पुरुष आणि महिलांना लष्करी लढाऊ युनिट्समध्ये एकत्र काम करण्याची परवानगी दिली जाऊ नये असं अर्थमंत्री बेझलेल स्मोट्रिच यांनी म्हटलंय। समानता आणावी यासाठी इस्रायलला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे अशी प्रतिक्रिया या एलजीबीटीक्यू समुदायातल्या काहींनी दिली। नेतन्याहू यांच्या वादग्रस्त योजनेमुळे वेस्ट बँकमधली बिघडलेली सुरक्षा परिस्थिती आणि पॅलेस्टिनीसोबत वाढता तणाव यामुळे इस्रायलमध्ये अनेक आठवडे मोठ्या प्रमाणात निदर्शनं होत आहेत। जागतिक बँकांच्या चिन्हामध्ये आणखीन एक भर पडली आहे, कारण व्याजदर वाढीबद्दल फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाआधी आशियाई शेअर बाजारांमध्ये पडझड पाहायला मिळाली। वॉल स्ट्रीटवरही अशीच पडझड पाहायला मिळाली, कारण सुट्टीमुळे जपानची बाजारपेठ बंद होती, पण तेलाच्या किमती घसरल्याचं पाहायला मिळालंय। यूएस, युरोपियन आणि जपानी मध्यवर्ती बँकांनी आवश्यक असेल तर अधिक डॉलर्स कर्ज देण्याचा आर्थिक व्यवस्थेतला ताण कमी करण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या आणि त्यानंतर वॉल स्ट्रीटचा निर्देशांक सोमवारी 0.9% इतका वाढला होता। संयुक्त राष्ट्र महासभेनं मंगळवारी आंतरराष्ट्रीय जातीय भेदभाव निर्मूलन दिन म्हणून साजरा केला। महासभेत उपस्थितांना संबोधित करताना संयुक्त राष्ट्रांचे मुख्य अँटोनियो गुटेरस यांनी म्हटलंय, वर्णद्वेषाबद्दल अधिक जागरूकता करण्याची गरज आहे। काही देश अजूनही याविषयी वाईट अनुभव घेत आहेत आणि या कार्यक्रमावेळी न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स देखील उपस्थित होते। न्यूयॉर्क शहराचं दुसरं कृष्णवर्णीय महापौर म्हणून मला कळू शकतंय की नाकारल्यानंतर काय वाटतं आणि त्यामुळे वर्णद्वेष संपायला हवा अशी भावना त्यांनी व्यक्त केली। पुढची बातमी अमेरिकेतली, कारण न्यू जर्सीतल्या सी आयल सिटी इथल्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या डॉल्फिनला मंगळवारी बचाव पथकानं वाचवलं। पोलीसही यावेळी घटनास्थळी उपस्थित होते। रिपब्लिकन काँग्रेसच्या सदस्यांनी गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या ईस्ट कोस्टवर या व्हेलच्या मृत्यूंच्या घटनेमुळे ऑफशोअर पवन ऊर्जा प्रकल्प जे मोठ्या प्रमाणात तिथे राबवले जातात ते थांबवण्याची मागणी केली। 1 डिसेंबरपासून या किनारपट्टीवर म्हणजेच ईस्ट कोस्टवर 29 व्हेल मरण पावलेत आणि त्यामुळे ही सुनावणी घेण्यात आली। जीवाश्म इंधनाच्या सततच्या जळण्यामुळे होणारा हवामान बदल हा व्हेल आणि इतर सागरी जीवांना खरा धोका आहे असं मत न्यू जर्सीमधले प्रस्थापित पर्यावरण गटानं व्यक्त केलंय। अमेरिकेतल्या आंदोलनांसंदर्भातली बातमी, शिक्षकांच्या पाठीशी असलेल्या हजारो सेवा कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लॉस एंजेलिस युनिफाईड स्कूल डिस्ट्रिक्टच्या विरोधात 3 दिवसांच्या संपाला सुरुवात केली। लाखो विद्यार्थ्यांचे वर्ग त्यामुळे बंद झालेत। सर्व्हिस एम्प्लॉईज इंटरनॅशनल युनियनचे स्थानिक 99, त्याचबरोबर 30,000 शिक्षक सहाय्यक, विशेष शिक्षण सहाय्यक, बस ड्रायव्हर्स, त्याचबरोबर कस्टडियन, कॅफेटेरियातले कामगार आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे। लॉस एंजेलिसच्या डाऊनटाऊनमधल्या जिल्ह्याच्या मुख्यालयाबाहेरच्या रॅलीला जाण्याआधी संपकरी कर्मचाऱ्यांनी चांगलं वेतन मिळावं आणि वाढवे कर्मचाऱ्यांची संख्या वाढावी अशी मागणी केली। तर लॉस एंजेलिस युनिफाईड स्कूल डिस्ट्रिक्टमध्ये हजारो कामगार मंगळवारी रखडलेल्या कराराच्या चर्चेनंतर नोकरी सोडण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। कर्मचारी 3 दिवसांच्या संपात शिक्षक संघटनेत सहभागी झाले आहेत आणि त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाच्या शाळा देखील आता बंद व्हायला सुरुवात झाली आहे। यामुळे 99 सदस्यांद्वारे शहरातली शाळांसाठीची अनेक प्रात्यक्षिकं देखील इथे सादर करण्यात आली। आपला निषेध त्यांनी यावेळी नोंदवला आहे। पुढची बातमी, न्यूयॉर्कच्या पार्कवेवर रविवारी पहाटेच्या सुमारास एका कारचा भीषण अपघात झाला होता। या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला। 16 वर्षीय ड्रायव्हरच्या एका चुकीमुळे हा अपघात झाल्याचं कळून आलंय। कायदेशीररित्या तो वाहन चालवण्याचा परवाना देखील त्याच्याकडे नव्हता। वेस्टचेस्टर काउंटीचे एक्झिक्युटिव्ह जॉर्ज लॅटिमर यांनी याविषयीची माहिती दिली। वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून अपघात असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली। अपघातात मृत्यू झालेल्या मुलांची वय 17, 16, 12, 11 आणि 8 अशी आहे। 4 मुलं आणि एका मुलीचा यात समावेश होता। भारतातली कोरोना रुग्णसंख्येबद्दलची बातमी आहे, कारण भारतात 24 तासांच्या कालावधीत एकूण 1134 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली। सध्या 7026 रुग्णांवर देशभरात उपचार सुरू आहेत। 5 मृत्यूंसह मृतांची संख्या वाढून 5,30,813 पर्यंत पोहोचली आहे। छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि केरळमध्ये एका कोरोना बळीचा यात समावेश आहे। इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेकनंतर। पहा फक्त जगाच्या पाठीवर। पाडव्यासाठी जाहीर करण्यात आलेला आनंदाचा शिधा अद्यापही गोदामातच पडू नये, त्यामुळे सण पुढ्यात असताना चंद्रपुरातल्या लाभार्थ्यांना वाट बघावी लागणार आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आणि वाहतूक व्यवस्थेतल्या अडचणींमुळे शिधा वेळेवर पोहोचला नसल्याचं सांगितलं जात आहे। गुढीपाडवा अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलाय। अद्यापही जळगाव जिल्ह्यात आनंदाचा शिधा पोहोचलेला नाही। जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांना
आनंदाच्या शिधासाठी अजून 8 दिवस वाट पाहावी लागणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. चिपळूणच्या दहिवली गावात डोंगरावर राहणाऱ्या यशवंत खरात यांना तब्बल 5 वर्षानंतर वीज मिळाली आहे. यशवंत खरात यांच्या एका घरासाठी MSEBनं 10 खांब टाकून त्यांच्या घरी वीज पुरवठा सुरू केलाय. महावितरणच्या गलथान कारभाराचा बीड शहरातल्या नागरिकांना फटका बसलाय. सुरळीत वीज पुरवठा केला जात नसल्यानं बीडकरांचा पाणी पुरवठा आणखी एका दिवसानं पुढे ढकलण्यात आलाय. महत्त्वाच्या धरणांचा पाणीसाठा निम्म्याहून कमी झाल्यानं कोल्हापूरकरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. 15 मे पर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याचा दावा पाटबंधारे विभागाकडून करण्यात येतोय. मुंबई गोवा महामार्गावरील कामथे इथं मुसळधार पावसामुळे खचलेल्या रस्त्याचं काम पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील कामथे घाटातली वाहतूक आता आणखी काही काळ एकेरीत सुरू राहील असं सांगितलं गेलेलं आहे. आमदार चंद्रकांत पाटलांच्या तक्रारीनंतर अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत भुसावळमधील प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. याबाबतची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सभागृहात केली आहे. कोपरगावात नगर मनमाड महामार्गावर मादी हरिण मृतावस्थेत आढळून आलंय. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हरणाचं शवविच्छेदन करून दहन केलंय. दौंड तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जिरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. गेल्या काही दिवसांपासून एकेरीवाडी भागात पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढलेले होते. त्यानंतर वन विभागानं पिंजरा लावून या बिबट्याला जिरबंद केलंय. वर्ध्याच्या सोशलिस्ट चौकात पाडवा पहाट कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमाच्या प्रचारार्थ श्रीराम मंदिर समिती आणि श्रीराम शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीनं दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये अनेक तरुणी सहभागी झाले होते. समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात नियंत्रित करण्यासाठी वाहन चालकांचं सक्तीनं समुपदेशन करण्यात येईल. यासाठी नागपूर ते शिर्डी मार्गावर 8 समुपदेशन केंद्र तयार केली जात आहेत. तिथं अतिवेगानं वाहन चालवणाऱ्यांना सक्तीनं रोखून अर्धा तास ते 1 तास RTO कडून समुपदेशन केलं जाईल. रत्नागिरीतल्या चिपळूण आणि गुहागरमध्ये 4 कोटींहून अधिकची वीज बिल थकबाकी आहे. यामुळे ग्राहकांनी मार्च संपण्याआधी वीज बिल भरावं असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलेलं आहे. गुढीपाडव्याच्या निमित्तानं गोंदियातल्या नेहरू चौकात श्रीराम मूर्तीची स्थापना गेल्या 18 वर्षांपासून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे केली जात असते. गुढीपाडव्याच्या 1 दिवस आधीच ढोल ताशांच्या गजरात यात्रा काढण्यात आली आहे. लुप्त होणारी फॉरेस्ट अवलट ही दुर्मिळ घुबडाची प्रजाती फक्त मेळघाट आणि तानसा अभयारण्यात आढळून येते. याच जंगलात आदिवासी तरुण या दुर्मिळ प्रजातीच्या घुबडाचं संवर्धन करतायत. नागपुरात G20 परिषदेसाठी स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाची मोहीम प्रशासनानं हाती घेतली आहे. प्रशासनाकडून अतिक्रमण मोहिमेच्या नावाखाली फुटपाथवरील दुकानदारांचं साहित्य जप्त करून नष्ट केलं जात आहे. यामुळे या गरीब दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आचार्य रजनीश ओशो यांच्या 17व्या आणि ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बघूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या. त्यातली सुरुवातीची बातमी आहे अफगाणिस्तानमधली. कारण इथल्या नागरिकांनी काल उद्यापासून रमजान महिना सुरू होतोय आणि या महिन्याभराच्या उपवासाच्या महिन्याची तयारी आधीपासूनच केली जाते. पण सध्या आर्थिक संकट आणि अन्न टंचाईचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागतोय. त्यामुळे अफगाण नागरिकांना या पैशाची चणचण देखील जाणवते. अनेकांना कुटुंबासाठी अन्नपदार्थ विकत घेणंही सध्या परवडत नाही. खर्च करण्याची क्षमताही कमी झाल्याची माहिती खजूर विक्रेता अहमद खान यांनी दिली आहे. काबूलच्या मध्यभागी काहींनी सुकामेवा जरी विकत घेतला असला तरी रमजानच्या या पवित्र महिन्यात याचा खास जाम बनवला जातो आणि त्या सगळ्याची खरेदी करण्यासाठी आता नागरिक बाजारपेठांमध्ये आपल्या ऐपतीनुसार खरेदी करताना दिसत आहेत. वसंत ऋतूचं आगमन करण्यासाठी स्नोमॅनच्या पुतळ्याचं दहन करण्याची परंपरा आहे आणि मिशिगन विद्यापीठातही स्नोमॅनच्या पुतळ्याचं दहन करून वसंत ऋतूचं आगमन साजरं करण्यात आलं. लेक सुपिरियर स्टेट युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये सोमवारी स्नोमॅन बर्निंग इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. कॅनडाच्या सीमेजवळ मिशिगनच्या अपर पेनिन्सुला इथे 1971 पासून ही परंपरा जपली जाते. इथे पेंढा, तार, रंग आणि कागदानं झाकलेल्या लाकडाच्या एका सांगाड्याला आग लावण्याची परंपरा आहे आणि त्यामुळे उष्ण हवामान सुरू करण्यासाठी ही परंपरा इथे जपली जाते.
वसंत ऋतूची सुरुवात आहे आणि वॉशिंग्टन डीसीमध्ये चेरी ब्लॉसमच्या झाडं पूर्णपणे बहरली आहेत. नॅशनल पार्क सर्व्हिसेसनं 22 ते 25 या कालावधीमध्ये पीक ब्लूम असेल अशी घोषणा केली आहे. 111 वर्षांपूर्वी टोकियोच्या महापौरांकडून चेरी ब्लॉसमची झाडं अमेरिकेत भेट म्हणून देण्यात आली होती आणि त्यामुळे जपानप्रमाणेच हा बहर अमेरिकेतही पाहता येतो. वॉशिंग्टन डीसी परिसरात चेरी ब्लॉसम पाहण्यासाठी लाखो पर्यटकांची गर्दी होते. पुढची बातमी आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता बेन अफ्लेक आणि मायकल जॉर्डन आणि नायके यांच्यातल्या एका भागीदारी संदर्भातला आगामी सिनेमा एअर हा प्रीमियर करण्यासाठी साऊथ बाय साऊथवेस्ट महोत्सवात ते सगळे कलाकार उपस्थित होते. यावेळेला वायोला डेव्हिस, जेस बेटमन, क्रिस मेसिना, कर्स टकर आणि अफ्लेकचा सर्वात चांगला मित्र म्हटल्या जाणारा मॅट डॅमन यांचा देखील समावेश आहे. अमेरिकेत अनेक चित्रपटगृहांमध्ये त्याचवेळी प्राईम व्हिडिओवर 5 एप्रिलला याचा प्रीमियर होणार आहे. द मार्व्हलस मिसेस मसल हा 5वा आणि शेवटचा सीझन 14 एप्रिलला प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होतोय. अमेझॉननं सोमवारी या सीझनचा ट्रेलर नुकताच रिलीज केलाय. रॅचल हिची भूमिका यामध्ये साकारली जाणारी जी एका मोठ्या ब्रेकवर जाते आणि एमी शर्मन पॅलेडिनो यांनी हा शो तयार केला आहे. या एमी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट कॉमेडी सिरीज आणि गोल्डन ग्लोब्समध्ये देखील अनेक पुरस्कारांनी याला गौरवण्यात आलंय. जेरेमी स्कॉट हे 10 वर्षांच्या त्यांच्या कामानंतर अनेक सेलिब्रिटींचं त्यांनी स्टायलिंग केलं होतं आणि त्यानंतर या लक्झरी हाऊस मोश्चिनोचे क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून पायउतार होणार आहेत. या कंपनीनं सोमवारी अधिकृतरित्या याबद्दलची घोषणा केली. ऑक्टोबर 2013 मध्ये जेरेमी यांनी मोश्चिनोमध्ये या फॉल विंटर कलेक्शन सादर केलं होतं आणि त्याची जबाबदारी त्यांनी सांभाळायला सुरुवात केली होती. प्लीज प्लीज मी या बीटल्सच्या ग्राउंड ब्रेकिंग डेब्यू अल्बमचा रिलीजचा 60वा वर्धापन दिन आज आहे आणि जॉर्ज मार्टिन यांची निर्मिती आणि या बँडच्या 1963च्या अल्बममध्ये लव्ह मी डू, त्याचबरोबर ट्विस्ट अँड शाउट, त्याचबरोबर आय सॉ हर स्टँडिंग देअर ही गाणी गाजली होती. रिलीज झाल्यावर प्लीज प्लीज मी हा अल्बम ब्रिटिश अल्बम चार्टवर पहिल्या क्रमांकावर तब्बल 30 आठवडे कायम होता. आणि सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मे पर्यंत पुरेल इतकाच